आधी आपण पहिल्या व्हिडिओजमध्ये लकार पाहिले. आता या व्हिडिओजमध्ये आपण पूर्ण सर्वनाम काय असतं हे शिकणार आहे. तर अस्मत् सर्वनाम, युष्मत् सर्वनाम, तद, यद किंवा किम हे सर्वनाम आपण पाहणार आहे. नंतर तदमध्ये नंतर त्यात स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे पण पाहणार आहोत. तर याच्या आधीचे सगळे व्हिडिओज पाहून घ्या. लकारचे बनवलेले आहेत, उच्चारण स्थान आणि संज्ञा प्रकरणचे पूर्ण व्हिडिओज ते सगळे पहा आणि नंतर सर्वनाम पहा, म्हणजे जास्त क्लिअर होईल आपण जर एका वेमध्ये चाललो तर. ठीक आहे, आता आपण अस्मत् सर्वनाम पाहणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल की हे इम्पॉर्टंट आहे सर्वनाम. कारण आपण ज्यावेळेस एखादं वाक्य तयार करतो त्यासाठी हे सर्वनाम खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कारण याच्यातून MCQ तयार होतो सर्वनामावरून. तसेच वाक्य बनवतानाही सर्वनामाचा यूज होतो. आता आपण अस्मत् सर्वनाम पाहूया. म्हणजे उत्तम पुरुष. उत्तम पुरुष मी कशासाठी सांगितलं होतं? उत्तम पुरुष हे स्वतःसाठी वापरलं जातं. स्वतःसाठी असेल तर ते उत्तम पुरुष. आता अस्मत् सर्वनाम हे एकवचन, द्विवचन, बहुवचन तसेच ते विभक्ती दिलेले आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. आता आपण एकवचन, त्यात द्विवचन आणि बहुवचन हे पण पाहणार आहोत. आता हे काय आहे? अहम. अहम म्हणजे काय? एकवचन आहे तर अहम म्हणजे स्वतःसाठी. हे उत्तम पुरुष आहे तर हे स्वतःसाठी असणार. अहम म्हणजे स्वतःसाठी. मग मी म्हणायचं असेल तर आपण संस्कृतमध्ये त्याला अहम म्हणतो. नंतर आवाम, आम्ही दोघे. आवाम म्हणजे काय? आम्ही दोघे. द्विवचन ना, तर दोन येणार म्हणून आवाम म्हणजे आम्ही दोघे. आणि वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. इथं आम्ही कॉमन आहे कारण हा उत्तम पुरुष स्वतःसाठी, म्हणून त्यात स्वतः पण आलं पाहिजे. त्यामुळे अहम म्हणजे काय? मी. आवाम म्हणजे आम्ही दोघे आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. नंतर इथे मी मराठी अर्थ दिलेला आहे त्याचं समजण्यासाठी. माममा. माममा म्हणजे काय? मला. तसंच आवाम नऊ म्हणजे काय? आम्हाला, म्हणजे आम्हा दोघांना. तसंच बहुवचनामध्ये अस्मान्ह म्हणजे काय? आम्हा सर्वांना, असा याचा अर्थ होतो. तसंच मया म्हणजे माझे. आवाभ्याम, अस्माभिः हे आहे तसं लक्षात ठेवायचं, असं पाठ करायचं. अहम, आवाम, वयम प्रथमा, माममा, आवाम नौ, अस्मान्नः द्वितीया, मया, अवाभ्याम, अस्माभिः तृतीया. आता हे डिफिकल्ट जाईल जर पहिल्यांदाच बघत असेल आपण तर, पण खूप वेळा याची रिव्हिजन केल्यानंतर हे आपोआप पाठ होऊन जातं. माझंही तसंच पाठ झालेलं आहे. हे जास्त वेळा बोलायचं. अहम, आवाम, वयम प्रथमा, माममा, आवाम नौ, अस्मान्नः द्वितीया. कारण यावर MCQ कसा येतो? आता असं विचारलं जातं की अस्मत् सर्वनाम त्याचं बहुवचन सांगा, सप्तमीचं बहुवचन सांगा. तर आपल्याला आलं पाहिजे अस्मासु. सप्तमीचं बहुवचन काय आहे? अस्मासु. असं यावर MCQ येतं. तसंच वायवामध्ये अस्मत् सर्वनाम विचारलं जातं त्यावेळेस हा चार्ट पूर्ण म्हणावा लागतो. अहम, आवाम, वयम प्रथमा, माममा, आवाम नौ, अस्मान्नः द्वितीया. तसंच आता आपण कुठपर्यंत आलतो? मया, अवाभ्याम, अस्माभिः म्हणजे तृतीया. मह्यम्मे म्हणजे माझ्यासाठी, कारण ही चतुर्थी हे काय आहे? प्रथमा विभक्ती काय सांगते? मी. द्वितीया काय सांगते? मला. तृतीया काय सांगते? माझे. नंतर चतुर्थी काय सांगते? माझ्यासाठी. नंतर पंचमी काय सांगते? माझ्याकडून. षष्टीमध्ये चाचीचे हे असतात, चाचीचे प्रत्यय जे लागतात ना, चाचीचे ते प्रत्यय म्हणजे षष्टी. आणि सप्तमी म्हणजे माझ्यामध्ये किंवा माझ्यावर, यासाठी सप्तमी विभक्ती वापरतात. मग हे पाठ झालं पाहिजे आपलं. मह्यम्मे, अवाभ्याम नौ, अस्मभ्यम नः हे चतुर्थी. मत, अवाभ्याम, अस्मत् हे पंचमी. तसंच मम मे, आवयोः नौ, अस्माकं नः षष्ठी. मयी, आवयोः अस्मासु सप्तमी. अशा प्रकारे हे पाठ करायचं आहे. आणि हे तोंड पाठ झालं पाहिजे. अहम, आवाम, वयम प्रथमा, माममा, आवाम नौ, अस्मान्नः द्वितीया. तर हे पाठ झाल्यानंतरच आपण याचं यूज करू शकतो, किंवा हे माहीत असणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा वाक्य बनवतो किंवा यावर MCQ येतो, युनिव्हर्सिटीमध्ये यावर MCQ येतो. जसं की विचारलं जातं बहुवचनाचं पंचमी काय आहे? अस्मतचं. तर अस्मतचं अस्मत्त आहे. अस्मदचं काय आहे? अस्मत्त हे आहे. तर हे आपल्याला MCQ सॉल्व लगेच होतील जर हे आपलं पाठ असेल तर. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आणि हे तोंड पाठ करायचं आहे. मी जेवढं काय सांगितलेलं आहे व्हिडिओजमध्ये, प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, हे पाठ करायचं आहे किंवा हे लर्न करायचं आहे. तर तुम्ही हे पाठ करायलाच पाहिजे, तेव्हाच हे येईल. कारण संस्कृतमध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाठ केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे अस्मत् सर्वनाम पाठ करायचं आहे. आता सेम टू सेम याच्यासारखंच दुसरं आहे युष्मत् सर्वनाम. आता ते आपण पाहूया.
आता युष्मत सर्वनाम हे काय कोणासाठी असतं? मध्यम पुरुष. मध्यम पुरुष म्हणजे मी काय सांगितलं होतं? मध्यम पुरुष म्हणजे समोरच्यासाठी. जर आपण समोरच्यासाठी बोलत असेल तर काय त्याला म्हणतात मध्यम पुरुष. स्वतःसाठी असेल तर उत्तम पुरुष. आणि तिसरं असतं प्रथम पुरुष. प्रथम पुरुष हे अन्यच तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण वापरतो आणि समोरच्या व्यक्तीसाठी म्हटलं तर मध्यम पुरुष. आता हे पण तसंच आहे, एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि ते विभक्ती दिलेले आहेत सप्तमीपर्यंत. जर आपलं अस्मत् सर्वनाम पाठ झालं असेल तर युष्मत हे सेम टू सेम तसंच आहे, फक्त इथे त्वा वापरले. तिथं काय आहे? मा म मा. इथं मा म माच्या ऐवजी त्वा म त्वा असे. तसेच इथं काय आहे? अवाम नव. इथं काय? युवाम वाम. तिथं काय आहे? अस्मान नह. तसं नहच्या जागी काय येतं? वह. युष्मान वह. अशा पद्धतीने म्हणजे अस्मत जर पाठ झालं तर हे लगेच पाठ होणार आहे, त्यामुळे अस्मत आधी पाठ करायचं मग युष्मत पाठ करायचं. आता इथं त्वम युवाम युयम हे काय आहे? त्वम म्हणजे आता समोरच्यासाठी बोलतो ना तर तू. अहम म्हणजे काय? मी. स्वतःसाठी उत्तम पुरुष वापरत होतं, पण आता मध्यम पुरुषामध्ये त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे आणि युयम म्हणजे तुम्ही सर्व. समोरच्यासाठी म्हणतो ना तर तू, तुम्ही आणि आपण, तुम्ही सर्व, यासाठी काय? युयम. हे प्रथमा विभक्ती झाली. तसंच आता द्वितीया. त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वह द्वितीया म्हणजे तुला, तुम्हा दोघांना, तुम्हा सर्वांना, यासाठी काय? द्वितीया. नंतर त्वया युवाभ्याम युष्माभी तृतीया. तुभ्यम ते युवाभ्याम वाम युष्मभ्यम वह चतुर्थी. त्वत युवाभ्याम युष्मत पंचमी. तव ते युवयोः वाम युष्माकं वह षष्ठी. त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी. हे पण खूप वेळा बोलल्यानंतर आपले हे पाठ होऊन जाईल. आणि जर अस्मत् सर्वनाम येत असेल तर युष्मत सर्वनाम त्याच्यासारखंच सेम आहेत, फक्त इथे अहमच्या ऐवजी त्वम, नंतर माममाच्या ऐवजी त्वाम त्वा, मयाच्या ऐवजी इथं त्वया, इथं मह्यमेच्या ऐवजी तुभ्यम ते, नंतर मतच्या ऐवजी इथं त्वत, इथं मममेच्या ऐवजी तवते आणि इथं मयीच्या ऐवजी त्वयी. तसंच हे पूर्ण पण तसंच आहे, सेम टू सेम. म्हणजे अस्मत पाठ झालं तर युष्मत आपण्याप पाठ होणार आहे. तसंच इथे पण सेम अर्थ आहे. प्रथमासाठी तू, द्वितीयासाठी तुला म्हणजे ला प्रत्यय, तुझे, साठी हे चतुर्थीसाठी असतं, कडून हे कशासाठी असतं? पंचमीसाठी. चाचीचे असतं इथं, चाचीचे हे षष्टीसाठी असतं. तसंच मध्ये, वर असं कोणासाठी असतं? सप्तमीसाठी असतं. त्यामुळे हे अस्मत् आणि युष्मत सर्वनाम पाठ करायचे आहेत. आता यावरूनच आपण काही एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल दिले. मी जातो. मी काय सांगितले? मी काय आहे? उत्तम पुरुष. स्वतःसाठी असेल तर उत्तम पुरुष असतो ना. आता आपण अस्मत् सर्वनाम पाठ केलं होतं. काय होतं? अहम आवाम वयम प्रथमा. मग मी म्हणजे काय? एकच आहे, एक वचन आहे. आणि स्वतःसाठी म्हणजे इथं काय यायला पाहिजे? अहम. जातो. आपण हे कालच याच्यामध्ये शिकलेलो आहे. लकार आधीचे व्हिडिओज पहा, लकारचे, लंग लकार, लट लकार, लोट लकार, विधिलिंग लकार. त्यावेळेसच आपल्याला हे जातो, वर्तमान काळ, भूतकाळ हे आपल्याला त्यावेळेसच समज. मी म्हणजे काय? अहम. नंतर जातो म्हणजे काय? वर्तमान काळ आहे तो. मग जात आहे म्हणजे आपल्याला जेव्हा लकार पाहिले असतील लकारचे व्हिडिओ तरच समजेल हे वर्तमान काळ, भूतकाळ कसं तयार करायचं आहे. गच्छ म्हणजे जाणे आणि जात आहे, त्यामुळे गच्छा मी. हे मी प्रत्येक कधी लागतो हे लकारचे व्हिडिओ पाहिले तरच समजेल. म्हणजे अहम गच्छामी, मी जातो, असं हे वाक्य संस्कृतमध्ये तयार झालेलं आहे. आम्ही दोघे जातो. आम्ही दोघे. दोघे म्हणजे काय आहे? द्विवचन आहे, द्विवचन. आणि आम्ही म्हणजे हे काय आहे? उत्तम पुरुषाचे. उत्तम पुरुषाचं द्विवचन काय आहे? अहम आवाम वयम. म्हणजे इथं काय येणार? वयम. आम्ही दोघे म्हटल्यानंतर आवाम आम्ही दोघे. वयम कशासाठी? बहुवचनासाठी. आवाम कशासाठी? द्विवचनासाठी. मग आवाम वाचतो म्हणजे पठावहा. आवाम हे कसं आलं समजलं. आता तू जा. तू म्हणजे काय? समोरच्यासाठी म्हणजे मध्यम पुरुष. तूसाठी काय असतं? त्वम. नंतर द्विवचन असेल तर युवाम आणि बहुवचन असेल तर युयम. मग तूसाठी काय? त्वम. जा म्हणजे गच्छ. त्वम गच्छ. मी सांगितले. मी म्हणजे अहम. सांगितले म्हणजे काय आहे? भूतकाळ. भूतकाळ म्हणजे अ लावायचं असतं. ते सांगितलं होतं मी लंग लकारमध्ये अ लावायचं असतं भूतकाळाच्या वेळेस स्टार्टिंगला. त्यामुळे आधी लकार पहा नंतर सर्वनाम पहा, त्यावेळेस जास्त क्लिअर होईल. अहम अकथयम. हे अकथयम हे कसं आलं हे लकारवरून समजेल. फक्त आपण हेच आता पाहतोय अहम त्वम हे कसं आलं. तो गेला. तो म्हणजे काय? आपण हे मागच्या व्हिडिओजमध्ये काही व्हिडिओज झालेले आहेत, आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. लकारच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं आहे सहा म्हणजे तो. सा म्हणजे काय? ती. सा म्हणजे काय? ती. आणि सहा म्हणजे काय? हे विसर्ग आहे. सहा म्हणजे तो.
अगच्छत गेला, इथं पण काय आहे भूतकाळ आहे, त्यामुळे अ लागलेला आहे स्टार्टिंगला आणि अगच्छत हे असं तयार झालेलं आहे. त्यामुळे याचा वाक्यात कसा उपयोग होतो सर्वनामांचा, अस्मतचा आणि युष्मतचा पाहिला. तसंच आणि आणखी आहेत तद, यद आणि किम, हे 3 सर्वनाम आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तसेच तदचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यानुसार पाहणार आहे. तसंच यद, किम आणि यामध्ये पण आता जसं आपण यस्मत शिकलो तर युष्मत त्याच सारखं आहे, म्हणजे सेम आहे पाठांतरासाठीही. आणि तसंच तद केलं तर यद आणि किम हे सेम टू सेम त्याच्यासारखेच आहेत, म्हणजे एक पाठ झालं तर दुसरे त्याच्यासोबत पाठ होतील असे आहेत. तर मी हे सांगितलं की सर्वनाम हे पाठ करायचे, तर हे पाठ करायचेच आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अस्मद आणि युष्मद हे पाठ झाले पाहिजेत. उत्तम पुरुषासाठी अस्मद आहे, मध्यम पुरुषासाठी युष्मद आहे. हे जे दिलेलं आहे अहम, अहम, आवाम, वयम हे पाठ झाले पाहिजेत. आणि आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच या व्हिडिओमध्ये कुठले डाऊट असतील, काय समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. याचे आपण एक्झाम्पल पण पाहिले. आता उद्या बाकीचे सर्वनाम पाहणार आहोत. तर तुम्हाला जर याचे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता यापूर्वीच आपण पाहिलं अस्मद आणि युष्मद हे सर्वनाम. अस्मद सर्वनाम हे उत्तम पुरुषासाठी असतं आणि युष्मद सर्वनाम हे मध्यम पुरुषासाठी असतं. आता आपण तद हे सर्वनाम पाहणार आहोत. नंतर तद, यद आणि किम. तरी तदमध्ये पण नंतर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे पाहणार आहोत. तर हे लक्षात ठेवायचे असतात. हे जे दिलेले आहेत आपण पाहूया एक वचन दिले, इथे द्विवचन म्हणजे दोघांसाठी, बहुवचन म्हणजे अनेक लोकांसाठी आणि इथे विभक्ती दिले आहेत. किती असतात? 7. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. तर आपण म्हणतो 6 म्हणजे काय मराठीमध्ये? तो, म्हणजे हे पुल्लिंगासाठी. नंतर एखादा मुलगा असेल तर आपण म्हणणार 6 म्हणजे तो. 2 असतील तर काय म्हणणार? तौ. आणि 2पेक्षा जास्त असतील म्हणजे अनेक असतील तर काय म्हणणार? ते. हे प्रथमा विभक्तीसाठी असतं. आता द्वितीय विभक्तीसाठी काय असतं? तम, तौ, तान, तेन, ताभ्याम, तैहि, तस्मै, ताभ्याम, तेभ्य, तस्मात्, ताभ्याम, तेभ्यः, तस्य, तयोः, तेषां, तस्मिन्, तयोः, तेषु. अशा प्रकारे हे पुल्लिंगासाठी तद सर्वनाम आहे. 6 म्हणजे काय? तो म्हणजे काय? दोघे असतील तर काय म्हणणार? तो. पुल्लिंगासाठी अनेक असतील तर ते म्हणणार. त्याचप्रमाणे द्वितीय विभक्ती असेल तर तम, तौ, तान. आता हे तर मी सांगितले. प्रथमा कशासाठी असते, द्वितीया कशासाठी असते, तृतीया कशासाठी असते, चतुर्थी साठी असेल तर चतुर्थी असते, पंचमी म्हणजे कडून वगैरे असेल तर पंचमी असते, षष्ठी म्हणजे चाचीचे त्याच्यासाठी, चाचे लागते ना त्याचे, लागलं चाची हे लागलं तर षष्ठी विभक्ती असते. सप्तमीनंतर षष्ठी झाल्यानंतर सप्तमीमध्ये मध्ये असं वापराय, त्यामध्ये असं, त्याच्यामध्ये असं बोलताना काय असते? ती सप्तमी विभक्ती असते. हे मी सांगितलेलं आहे, त्यासाठी तुम्ही पहिले लेक्चर पाहून घ्या. पहिल्यापासून संस्कृतचे पहिल्या लेक्चरपासून आतापर्यंत जेवढे झाले तेवढे लेक्चर कंटिन्यूस पहा, तेव्हा समजेल हे काय चाललेलं आहे. नंतर हे जसं दिलेलं आहे तसं हे पाठ करायचं आहे. हे पुल्लिंगासाठी झालं. आता आपण स्त्रीलिंग पाहूया. हे आहे तसंच पाठ करायचे आहे, ते सांगण्यासारखं काहीच नाही. हे 6 म्हणजे तो म्हणजे दोघांसाठी, ते म्हणजे अनेक लोकांसाठी. तसंच इथं प्रथमा, द्वितीय हे विभक्ती दिलेले आहेत त्याच्यानुसार. आता त्यानुसार आता आपण पुल्लिंग झालं. आता स्त्रीलिंग असेल तर आपण काय यूज करतो ते पाहूया. आता तद स्त्रीलिंगासाठी, हे तद सर्वनाम स्त्रीलिंगासाठी काय असतं? सा, ते, ताहा प्रथमा, ताम, ते, ताहा द्वितीया, तया, ताभ्याम, ताभी तृतीया, तस्यैहि, तस्यै, ताभ्याम, ताभ्यः चतुर्थी, तस्याः, ताभ्याम, ताभ्यः पंचमी, तस्याः, तयोः, तासां षष्ठी, तस्यां, तयोः, तासु सप्तमी. तर हे आहे तसं पाठ करायचं आहे. यावर काही ऑप्शन नाही पाठ करण्याशिवाय. तर सा म्हणजे ती मुलगी असं बोलायचं असेल तर सा. तीच्या ऐवजी आपण काय वापरतो? सा म्हणजे काय? ती. स्त्रीलिंगासाठी असेल तर सा, पण पुल्लिंग असेल तर 6 म्हणजे स आणि इथे विसर्ग असं 6. तर तो यासाठी असते, पण इथे सा दिले म्हणजे हे स्त्रीलिंगासाठी. नंतर काय? ते. त्या दोघीजणी असते तर काय म्हणायचं? ते. त्या सर्व मुली म्हणायचं असेल तर ताहा हे यूज करायचं बहुवचनसाठी. हे प्रथमा विभक्तीसाठी. तसंच ताम, ते, ताहा द्वितीया, तया, ताभ्याम, ताभी तृतीया हे सांगण्यासारखं याच्यात काहीच नाही. हे आहे तसं पाठ करायचं आहे. याच्यावर MCQ टाईप क्वेश्चन येतो, त्यामुळे हे पाठ करायचं आहे. किंवा वाक्य बनवताना ती म्हटलं तर 6 वापरावं लागतं, तो म्हटलं तर 6, तर दोघी असतील तर ते. त्यामुळे
हे आहे तसं पाठ करायचं आणि इथे याच्या सप्तमीपर्यंत विभक्ती दिलेल्या आहेत. तसं तदनंतर आता स्त्रीलिंग झालं. आता नपुंसकलिंग पाहून घेऊया. आता आपण स्त्रीलिंग पाहिलं, आता आपण तदचं नपुंसकलिंग हे सर्वनाम पाहूया. इथे एक वचन दिले, इथे द्विवचन, इथं बहुवचन आणि इथे विभक्ती प्रत्यय दिलेले आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी ह्या विभक्ती आहेत. तर इथं तद, ते, तानी, तद, ते, तानी हे सेमच दिसतंय. पाठ करण्यासाठी किती इझी आहे. हे दोन्ही सेमच आहे. प्रथमा द्वितीयाची विभक्ती सेम आहे नपुंसकलिंगाची. तेन ताभ्याम तैहि, तस्मै ताभ्याम तेभ्य, तस्मात् ताभ्याम तेभ्यः, तसे तयोः तेषां, तस्मिन् तयोः तेषु. ह्याचा यूज काय आहे, तर आपण एखादं वाक्य बोलताना नपुंसकलिंग असेल एक वचन तर तद, द्विवचन असतील दोघे असतील तर ते वापरू आणि बहुवचन असेल तर तानी. त्यासाठी हे पाठ करायचं आहे. यावर वाक्य बनवताना याचा यूज होतो त्यासाठी. आणि तसंच MCQ टाईप क्वेश्चन यावर तयार होतात. त्यामुळे हे नपुंसकलिंगाचं तद, सर्वनामाचं नपुंसकलिंग हे पाठ करायचं आहे. आता आपण तद पाहिला. तर यद, हे तद आणि यद सेमच आहे, फक्त त ऐवजी इथं य वापरलेला आहे. त्यामुळे तिथं तहा होतं, इथं काय आहे यहा. तव होतं, इथं काय यव. तिथं ते होतं, इथं काय ए हे प्रथमासाठी. यम, यव, यान द्वितीया. म्हणजे आपलं जरी तद सर्वनाम पाठ झालं तर यद आपण्याप पाठ होऊन जाईल. त्यामुळे तद पाठ करायचं, यद हे त्याच्यासोबतच पाठ होऊन जातं. फक्त त ऐवजी ती य वापरायचं. यहा, यव, ये प्रथमा, यम, यव, यान द्वितीया, एन याभ्याम यही तृतीया, यस्मै याभ्याम एभ्यः चतुर्थी, यस्मात् याभ्याम येभ्यः पंचमी, यस्य ययोः येषां षष्ठी, यस्मिन् ययोः येषु सप्तमी. तर याच्यात असं विचारलं जाऊ शकतं, यद सर्वनामध्ये पुल्लिंगामध्ये सप्तमीचं बहुवचन काय आहे, तर काय आहे सप्तमीचं बहुवचन काय आहे येषु. त्यासाठी MCQसाठी ह्याचा यूज होतो. त्यामुळे हे पाठ करून ठेवायचं आहे. यद तद पाठ झालं तर यद आपण्याप पाठ होतं. त्यामुळे आधी तद करायचं. त ऐवजी फक्त इथे य वापरलेलं आहे. याला पाठ करण्याऐवजी दुसरा काहीच पर्याय नाही. त्यामुळे हे आहे तसं पाठ करून ठेवायचं. मी जेवढं सांगते तेवढंच पाठ केलं तरी संस्कृतमध्ये सगळं होऊन जाईल. त्यामुळे मी जेवढं सांगते तेवढं लक्षात ठेवा. हे तद पाठ केल्यानंतर यद पाठ करा. हे पुल्लिंगासाठी आहे. तसंच आपण स्त्रीलिंग नपुंसकलिंग पाहणार आहोत. हे काय असतं तर एक वचनासाठी यहा आपण वापरतो, द्विवचनासाठी यो वापरतो, बहुवचनासाठी ये वापरतो. यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण स्त्रीलिंग पाहूया. स्त्रीलिंगासाठी काय आहे, यद स्त्रीलिंग आहे. एक वचन, द्विवचन, बहुवचन, इथे विभक्ती. या, ए, यहा प्रथमा. त्याप्रमाणेच तिथे काय होतं तदमध्ये सा होतं. इथे सास. इथं नंतर काय होतं ते तद होतं ना, त्यामुळे इथे सा, ते, तहा असं होतं प्रथमा. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे काय वापरायचे, ते ऐवजी ए, तहा ऐवजी यहा. म्हणजे इथे तदच्या ऐवजी यद सर्वनाम आहे. त्यासाठी ते फक्त चेंजेस आहेत थोडेफार. त्यामुळे तद आधी पाठ करायचं नंतर यद पाठ आपण्याप होते. या, ए, यहा प्रथमा, याम, ए, यहा द्वितीया, यया, याभ्याम, याभी तृतीया, यसे याभ्याम, याभ्य चतुर्थी, यस्याः याभ्याम, याभ्य पंचमी, यस्याः ययो यासाम षष्ठी, यस्याम ययोः यासु सप्तमी. हे खूप वेळा बोलल्यानंतर पाठ होऊन जातं आणि एक पाठ झालं की पुढचे आपल्या पाठ होतात. कारण सेम असते, थोडेफार चेंजेस असतात. त्यामुळे एक आधी पाठ करून घ्या, नंतर दुसरे पाठ होतील. आता आपण स्त्रीलिंग पाहिलं. आता याचं आपण नपुंसकलिंग पाहून घेऊया. नपुंसकलिंगामध्ये काय आहे, एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि इकडे विभक्ती दिलेले आहेत. यत, यद, ए, यानी, यत, यद, ए, यानी द्वितीया, एन याभ्याम येहि तृतीया, यस्मै याभ्याम येभ्यः चतुर्थी, यस्मात् याभ्याम येभ्यः पंचमी, यस्य ययोः येषां षष्ठी, यस्मिन् ययोः येषु सप्तमी. तर हे आहे तसं पाठ करायचं आहे सर्वनाम. याच्यात काहीच दुसरा ऑप्शन नाही आहे पाठ करण्याऐवजी. तसंच मी पहिल्यापासून संस्कृतचे लेक्चर घेतलेले आहेत. पहिल्यापासून तुम्ही पाहत असेल तर हे कशासाठी आहे, काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आत्ता असं मधूनच एखादा लेक्चर पाहिलं तर समजणार नाही आहे. त्यामुळे पहिल्यापासून तुम्ही लेक्चर पहा. आता आपण यद सर्वनाम पाहिलं. आता लास्ट सर्वनाम आहे किम. ते आपण एकदा पाहून घेऊया. आता किम म्हणजे काय, आपण क्वेश्चन मार्क जेव्हा क्वेश्चन विचारतो कोण, काय, कुठे, यासाठी किम हे सर्वनाम वापरतात. पुल्लिंग, याच्यात पण पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आहे. तर आपण पाहूया. कहा, कौ, के प्रथमा. म्हणजे एक वचनासाठी कहा, नंतर द्विवचनासाठी कौ, बहुवचनासाठी के प्रथमा. एक क्वेश्चन विचारण्यासाठी किम हे सर्वनाम वापरतात. पुल्लिंगासाठी असेल तर कहा विचारू आपण, स्त्रीलिंगसाठी असेल तर का विचारू. तसं कम, कौ, कान द्वितीया, केन काभ्याम कैहि तृतीया, कस्मै काभ्याम केभ्यः चतुर्थी, कस्मात् काभ्याम केभ्यः पंचमी, कस्य कयोः केषां षष्ठी, कस्मिन् कयोः केषु सप्तमी. तसंच यावर MCQ टाईप पण क्वेश्चन येतात. त्यामुळे हे पाठ करून ठेवायचं आहे. आता पुल्लिंग पाहिलं आपण, स्त्रीलिंग पाहूया.
कीम स्त्रीलिंग काय आहे? एका के काहा प्रथमा, काम के काहा द्वितीया, कया काभ्याम काभिः तृतीया, कसे काभ्याम काभ्यः चतुर्थी, कस्याः काभ्याम काभ्यः पंचमी, कस्याः कयोः कासाम षष्ठी, कस्याम कयोः कासु सप्तमी. आता आपण हे स्त्रीलिंग पाहिलं, हे आहे तसं पाठ करायचं आहे. यावर MCQ टाईप क्वेश्चन येतात किंवा एखादं वाक्य तयार करायला विचारलं तर यानुसार आपण वाक्य तयार करू शकतो सर्वनाम वापरून. आपण समजा आपण बोलतो की तो गेला. आता यापूर्वीच पाहिलं आपण तो हे पुल्लिंग आहे ना, पुल्लिंग आहे आणि एकवचन आहे. तर इथं काय वापरणार आपण? 6. गेलाचं काय असतं? अगच्छत. गच्छ म्हणजे जाणे, पण भूतकाळ आहे. गेला म्हणजे तो भूतकाळ आहे, मग वापरतात पुढे. आपल्याला माहिती आहे, हे लकार पाहिले तर हे कसा शब्द तयार झाला हे समजेल. त्यामुळे याच्या पूर्वीचे तुम्ही व्हिडिओज लेक्चर पहा, त्यावेळेसच हे सगळं समजेल. आता फक्त मी सांगते हे पाठ करायचं आहे, एवढं तर एवढं पाठ करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हा एकदा एक वेळेस लिहिलं किंवा रिव्हिजन केली बार बार त्याच्यावरून की हे बोललं गेलं तर हे पाठ होऊन जाईल. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे MCQ टाईप क्वेश्चन किंवा एखादं वाक्य तयार करताना. आता लास्ट काय आहे? नपुंसकलिंग. याच्यामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि इथे विभक्ती दिलेल्या आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. किम के काणी प्रथमा, किम के काणी द्वितीया, याचं पण हे सेम आहे. केन काभ्याम कैहि तृतीया, कस्मै काभ्याम केभ्यः चतुर्थी, कस्मात् काभ्याम केभ्यः पंचमी, कस्य कयोः केषां षष्ठी, कस्मिन कयोः केषु सप्तमी. तर हे सर्वनाम आता इथे नपुंसकलिंगाचं संपलेलं आहे. म्हणजे किम, यद आणि तद हे 3 सर्वनाम पाहिले. त्याच्यापूर्वी अस्मद आणि युष्मद हे सर्वनाम पाहिलेत. हे इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करून ठेवायचं आहे. आता याच्यापुढे आपण काही शब्द घेणार आहोत. जे इम्पॉर्टंट शब्द आहेत ते तुम्ही पाठ करायचे. त्यानंतर आपण कारक हे कारक प्रकरण पाहणार आहोत. तर आतापर्यंत जेवढे झाले तेवढे सगळे लेक्चर पाहून घ्या आणि हे जे सांगितलेले आहे तेवढं पाठ करून घ्या, तरच चांगले मार्क्स संस्कृतमध्ये मिळतील. त्यामुळे आणि जर याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. तसंच या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच.